ही गोष्ट सुरू झाली एका हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याच्या अपमानातून। हरीश भट लिहितात की जमशेदजी टाटांच्या मनात मुंबईमध्ये भव्य हॉटेल बांधायची कल्पनाच आली नव्हती, तर त्यामागे एक गोष्ट आणि सोडाची आग होती। त्या काळात वॅटसनचे हॉटेल हे मुंबईच्या ब्लॅक हॉर्स परिसरातील सर्वात प्रसिद्ध हॉटेल असायचे, पण प्रवेश फक्त युरोपियन लोकांनाच मिळाला। जमशेदजी टाटा एकदा तिकडे पोहोचले आणि युरोपियन नसल्यामुळे त्यांना एंट्री मिळाली नाही। ही गोष्ट त्यांच्या हृदयात बसली। आपल्या एका व्यापारी मित्राच्या निमंत्रणावर जमशेदजी टाटा मुंबईतील कालाघोडा येथील एका हॉटेलमध्ये गेले होते, पण तिथे त्यांना फॉर व्हाईट ओनली म्हणत हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला। फक्त व्हाईट म्हणजे फक्त ब्रिटिशांनाच प्रवेश म्हणून त्यांना हॉटेलच्या गेटवरून परत पाठवण्यात आले। हॉटेलमध्ये आपल्याला प्रवेश नाकारणे म्हणजे भारतीयांचा अपमान असे टाटांना वाटले। टाटांनी अपमान सहन केला आणि त्यांनी मनोमन ठरवलं, आपण असे हॉटेल बांधायचं की जिथे फक्त भारतीयच नव्हे तर परकीय नागरिकही कोणत्याही निर्बंधांशिवाय राहू शकतील। त्या काळात युरोप किंवा पाश्चिमात्य देशांशी स्पर्धा करू शकणारे मुंबईमध्ये एकही हॉटेल नव्हते। जमशेदजी टाटा बहुतेक वेळा अमेरिका, युरोप आणि पाश्चिमात्य देशांना भेट देत असत आणि तेथील हॉटेल्स आणि इतर सुविधा पाहत। तसेच 1865 साली शनिवार रिव्ह्यू मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये असे छापले होते की बॉम्बेला त्याच्या नावाप्रमाणे चांगले हॉटेल कधी मिळेल। ही गोष्ट टाटांच्या हृदयाला भिडली। 1989 साली टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी अचानक मुंबई येथे भव्य हॉटेल बांधणार असल्याची घोषणा केली। जमशेदजी टाटा यांनी पायाभरणी केली होती। जमशेदजी टाटा जगाच्या कानाकोपऱ्यात ताज हॉटेलसाठी सामान खरेदी करण्यासाठी गेले। लंडन ते बर्लिनपर्यंतचे मार्केट त्यांनी अक्षरशः पालथे घातले। ताज हॉटेलला बांधण्यासाठी सुमारे 14 वर्षे लागली आणि 1903 मध्ये ते पाहुण्यांसाठी खुले करण्यात आले। ताज हॉटेल 1903 साली सुरू झाले। ताज हॉटेल हे भारतातील पहिले हॉटेल आहे जिथे खोल्यात थंड ठेवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड आईस कन्स्ट्रक्शन प्लांट लावण्यात आले होते। हॉटेलची लिफ्ट जर्मनीहून मागवली होती। सिलिंग फॅन्स अमेरिकेतून आले। पॅरिसमधून हॉलच्या बॉलरूममध्ये बसवायला खांब आले। त्या काळात ताज हॉटेलची एकूण किंमत 26 लाख रुपये झाली होती। अखेर 1903 साली ताज हॉटेल सुरू झाले तेव्हा त्याचे रूम भाडे रोज 6 रुपयेच्या दरम्यान ठेवण्यात आले होते। हे जवळजवळ इतर हॉटेल सारखेच होते। मात्र पहिल्या दिवशी फक्त 17 पाहुणे हॉटेलमध्ये पोहोचले। पुढचे काही दिवस जवळपास अशीच परिस्थिती होती। ताज हॉटेलच्या खर्चाने जमशेदजींसमोर आर्थिक संकट निर्माण केले। काही लोकांनी तर हॉटेलला जमशेदजींचा सफेद हत्ती असे सुद्धा बोलायला लागले, पण त्यातूनही सावरत त्यांनी भारताला भव्य दिव्य असे एक अलिशान आणि भारताची नवीन ओळख निर्माण करून देणारं हॉटेल उभारले। अशा या जमशेदजी टाटा यांना शतशः नमन।